संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार, निवृत्ती घेतल्यानंतरही कार्य सुरूच ठेवणार, सरसंघचालक मोहन भागवत यांनी निवृत्तीबाबत भाष्य केलंय। सरसंघचालक हिंदू असतो, कोणत्या जातीचा नसतो, जो काम करेल तोच सरसंघचालक होईल, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। देशाचा विषय येईल तेव्हा सर्वांना एकत्र आलं पाहिजे, भ्रष्टाचाराला समोर आणण्याचं काम संघ करेल, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। आमच्या दबावापोटी भाजपने मराठी महापौर दिला, मुंबईतील मराठी माणूस हिंदूच हे भाजपला कळालंय, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। काल संघाच्या कार्यक्रमात सलमान खान आला होता, संघ शाखेत मुस्लिमांना प्रवेश आहे का, भागवतांनी सांगावं, खासदार संजय राऊतांचा सवाल। दोन्ही राष्ट्रवादीबाबत निर्णय घेण्यासाठी शरद पवार सक्षम आहेत, उद्योगमंत्री उदय सामंत यांचं विधान। छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान करतानाच मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण झालेलं आहे, तर केंद्रावर मतदान करतानाचा व्हिडिओ व्हायरल आहे। सांगली जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समितीसाठी 69.76% मतदान, जिल्हा परिषदेच्या 61 गटासाठी तर 10 पंचायत समितीच्या 122 जणांसाठी मतदान। उद्या सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार। अजितदादांचा 13वा होत नाही तोपर्यंत बोलणार नाही, खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चेवरून आमदार सुनील शेळकेंचा सवाल, एवढी घाई कशासाठी, शरद पवारांच्या पक्षाला भाजपचं नेतृत्व आणि विचार मान्य आहेत का, असा सवाल उपस्थित। मिलिंद नार्वेकरांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, अटल सेतूवर उपाययोजना करण्याची मागणी, कोणत्याही दुर्घटना घडू नये यासाठी उपाययोजनांची मागणी आहे। पुण्याचे महापौर उपमहापौर पदासाठी उद्या निवडणूक, भाजपकडून महापौर पदासाठी मंजुषा नागपुरे यांचं नाव चर्चेत आहे, तर उपमहापौर RPIचे परशुराम वाडेकर यांना मिळण्याची शक्यता आहे। रत्नागिरी जिल्हा परिषद 56 आणि 112 पंचायत समितीसाठी 55.79% मतदान, अनेक मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रणांमध्ये बिघाड झाल्याने प्रक्रिया काही काळ विस्कळीत झाली होती। कोल्हापुरातील ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, ईव्हीएम तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल, मतदान बॅलेट पेपरवर घ्यावं या मागणीसाठी केली होती ईव्हीएम तोडफोड। शरद पवार बारामती दौऱ्यावर, पवारांच्या भेटीसाठी नागरिकांची गोविंद बागेत गर्दी आहे। अमरावती महानगरपालिकेत स्वीकृत आणि स्थायी समितीसाठी मोर्चे बांधणी, महानगरपालिकेत मध्ये 8 स्वीकृत सदस्य तर 16 स्थायी सदस्यांची वर्णी लागणार। नाशिकच्या ओझर विमानतळाचे विस्तारीकरण होणार, ओझरमध्ये नवीन टर्मिनल इमारत उभारली जाणार, फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा। अजित पवार यांना जीवन साधना गौरव पुरस्कार जाहीर, पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून पुरस्कार जाहीर, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार। मुख्यमंत्री फडणवीस अहिल्यानगरच्या दौऱ्यावर, सुपा MIDC मधील कंपनींचं उद्घाटन करणार। चांदवडच्या मालसाने इथं जैन समाजाचा कुंभ, तर जवळपास 1,25,000 स्क्वेअर फुटाचं मंडप आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमोकार तीर्थ महोत्सवाच्या कार्यक्रमाला राहणार उपस्थित। कल्याण डोंबिवलीत राहुल कोट भाजप आमदारांसोबत मंचावर, राहुल कोट ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक निवडणुकीनंतर अनेक दिवसांपासून होते बेपत्ता। झेडपीच्या मतदानानंतर सुनेत्रा पवारांनी मानले मतदारांचे आभार, लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्त आणि सक्रिय सहभाग नोंदवला म्हणून आभार मानले। कल्याण डोंबिवली पालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी आणि आमदार निरंजन डावखरे यांनी शाळेला भेट दिली। यावेळी महापौर हर्षाली चौधरी यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिलाय। सोलापूरच्या मोहोळमध्ये चक्क हॉटेलमध्ये ईव्हीएम मशीन आढळल्यानं खळबळ, काही लोक ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा आरोप आहे, तर संबंधित मशीन या राखीव असल्याचा तहसीलदार सचिन मुळीक यांचा दावा आहे। आंतरराष्ट्रीय व्यवहार कोणाच्या दबावाखाली येऊन करू नये, भारताच्या मर्जीनुसार व्यापार करार व्हावेत, सरसंघचालक मोहन भागवत यांचा सरकारला सल्ला आहे। पुण्यात 827 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद आहे, जिल्ह्यात सरासरी 68.89% मतदान। 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया संपन्न झाली आहे, प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी सुरू आहे, उद्या लागणार निकाल। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत 72.69% मतदान, 13,62,866 जणांनी बजावला मतदानाचा अधिकार। वर्ध्याच्या हिंगणघाट कृषी बाजार समितीत अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय सभेचं आयोजन, आमदार समीर कुणावर यांच्यासह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित। साताऱ्याच्या सुरलीमध्ये निकालापूर्वीच गुलालाची उधळण, भाजपा उमेदवाराच्या समर्थकांना विजयाचा विश्वास।
छत्रपती संभाजीनगरचा महापौर 10 फेब्रुवारीला ठरणार. महापौर पदासाठी समीर राजूरकरांचं नाव चर्चेत. उपमहापौर पदासाठी राजेंद्र जंजाळ रिंगणात. सुप्रिया सुळे यांनी केला अजितदादांसोबतचा फोटो पोस्ट. फोटो व्हॉट्सअपवर ठेवून जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. सलील देशमुखांच्या कंपनीतील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कोर्टाने दोषमुक्तीचा अर्ज फेटाळलाय. कंपनीने गुन्हेगारीतून मिळालेला पैसा कर्जाच्या स्वरूपात लपवलाय. अर्ज फेटाळताना मुंबईतील विशेष न्यायालयाचे म्हणणे आहे. मुंबईत संघाच्या व्याख्यानमालेचा आजचा शेवटचा दिवस. व्याख्यानमालेला अक्षय कुमार, महेश मांजरेकर, सुबोध भावे यांची उपस्थिती. अक्षता तेंडुलकरांकडून रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर. दादर मार्केटमध्ये सायरन लावून फिरवली रुग्णवाहिका. फेरीवाल्यांच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन. भीमाशंकर मंदिर महाशिवरात्रीला दर्शनासाठी बंद. मंदिराचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्यानं भाविकांच्या सुरक्षेसाठी 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान राहणार बंद. केवळ धार्मिक विधी आणि पूजा होणार. नाशिकच्या काही भागात थंडी परतली आहे. निफाडचा पारा 14.5 वरून 9.7 अंशांवर आहे. तर जम्मू काश्मीरसह इतर ठिकाणी होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भागातून शीतल लहर सुरू आहे. वर्ध्याच्या पुलगावात आमदार जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा. तर बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धकांचा सहभाग आहे. अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी आहे. यवतमाळमध्ये किन्ही गावात रखडलेल्या नॅशनल हायवेच्या नालीमुळे आरोग्य धोका. तर ग्रामस्थांचा हायवेवर चक्काजाम करण्याचा इशारा आहे. हिंगोलीत 343 पोलीस पदासाठी भरती. 21 परीक्षा केंद्रांवर होणार परीक्षा. परीक्षा केंद्रांच्या बाहेर उमेदवारांची मोठी गर्दी. इंदापूरच्या उजनीच्या पाण्यावर हिरवा तवंग. पाण्याने प्रदूषणाची पातळी ओलांडली आहे. पशुपक्ष्यांसह माशांचा अधिवास संकटात आहे. प्रदूषणाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. कॅनरा बँकेच्या कर्जाशी संबंधित फसवणूक प्रकरणी मेहुल चोक्सीला दिलासा नाहीच. मुंबईतील विशेष न्यायालयाने समन्स विरोधातील मेहुल चोक्सीचा अर्ज फेटाळलाय. वर्ध्याच्या देवळी पुलगावमध्ये 10 बचत गटांना पीठ गिरणीचे वाटप. आमदार राजेश पकाण यांच्या पुढाकारानं पीठ गिरणीमुळे महिलांना रोजगार व आर्थिक बळ मिळणार. वर्ध्यात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत ग्रामीण आकलन शिबिराचं आयोजन. डिजिटल साक्षरता दैनंदिन जीवन या संकल्पनेवर शिबिर आधारित. शिबिरासाठी समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 5 दिवस ठाकरखेड गावात मुक्काम केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंहांची उचलबांगडी. तर लीलावतीच्या कार्यकारी संचालक पदावरून उचलबांगडी केली आहे. तर कथित 1200 कोटींच्या घोटाळ्याबाबत तक्रारीनंतर कारवाई आहे. सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याचा दर 1,51,489 रुपये. तर चांदीच्या दरात 2,41,184 रुपये प्रति किलो घसरण आहे. पुणे महापालिकेतील 2 कोटींचं साहित्य खरेदीच्या चौकशीत 20 जण अडकले. तर अधिकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आले. यात काही निवृत्त अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. यवतमाळमध्ये गजानन महाराज पालखी सोहळा. पालखी सोहळ्यात परिसरातील नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येनं सहभागी. परिसरात उत्साहाचं वातावरण. शेगावमध्ये संत गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन सोहळा. राज्यभरातून शेकडो पायी दिंड्या शेगावात दाखल. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये गजानन महाराजांचा प्रकट दिनानिमित्त रांगोळी साकारण्यात आली. 40 स्क्वेअर फूटमध्ये साकारले गजानन महाराजांची रांगोळी. राज्यातील बहुतांश भागात थंडीचा कडाका कमी. मुंबईसह अनेक भागात तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअसवर. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे. सीएनजीच्या दरात प्रति किलो 50 पैशांची वाढ. सीएनजीचा दर आता प्रति किलो 81 रुपये. दरवाढीमुळे ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि बससारख्या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाची 4146 घरांची सोडत मार्गी लागणार. सोडतीसाठी 10 फेब्रुवारीचा मुहूर्त निश्चित करण्यात आलाय. तर नोव्हेंबरपासून सोडतीचा निकाल रखडल्यानं 2 लाखांहून अधिक अर्जदारांमध्ये नाराजी आहे. राज्यातील 481 नियोजन प्राधिकरणांची महारेराला जोडेत बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्रे पडताळण्याची सोय उपलब्ध. अनियमिततांना पायबंद बसण्यास मदत होणार. मुंबईतच घर हवे या मागणीसाठी कामगार संघटना आक्रमक. कामगार संघटनाच्या संयुक्त लढा समितीचा 14 मार्चला मोर्चा आहे. 10वी-12वीच्या परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी पत्र. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचं MMRला पत्र. कॉपी मुक्तीसाठी पोलिसांना सूचना आहे. वर्ध्यातील देवळीमध्ये आमदार राजेश पकाण यांच्या पुढाकारातून रोजगार मेळावा. नोकरीसाठी 150 ते 200 किलोमीटर जावं लागलं तरी जा. राजेश पकाण यांचं युवकांना आवाहन आहे.
महिलांसाठी जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करणार महाराष्ट्र बिझनेस आयकॉन 2025 पुरस्कार विजेत्या मयुरा अमर काळेंची प्रतिक्रिया. वर्ध्यात गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन. हिंगणी ग्रामपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापनाचे पंकज भोयर यांनी कौतुक केले आहे. मुंबई विमानतळावर 14 बॅगेज ड्रॉप काउंटर सुरू करण्यात आले, तर प्रवाशांच्या वेळेत बचत करण्यासाठी दृष्टीनं काउंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा. मुंबईत मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगा ब्लॉक अभियांत्रिकी आणि देखभालीची कामासाठी ब्लॉक आहे. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. गडचिरोलीत कोया कृषी कुंभ सुरू आहे. प्रदर्शनात सेंद्रिय शेतीतून पिकवलेल्या लाल तांदूळाला चांगला भाव आहे. पौष्टिक गुणधर्म असल्यामुळे तांदळाला मागणी आहे. यामुळे अनेक शेतकरी या तांदळाच्या उत्पादनाकडे वळल्याची माहिती आहे. अकोल्यात कृषी बाजार समितीत कपाशीला प्रति क्विंटल 8,000पर्यंत दर, शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढली आहे. आवक वाढताच तुरीच्या दरात 10,000ने घसरण आहे. नवी मुंबईतील कोपरखेरण येथे इमारतीला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. सुदैवानं आगीत कोणतेही नुकसान नाही. दक्षिण सोलापुरात मत्रे आहेरवाडी रस्त्यावर कोरे वस्ती परिसरात दुचाकीचा भीषण अपघात. अपघातात 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. वळणावर नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती. सोलापुरात एका तरुणाची लॉजमध्ये आत्महत्या. नात्यातील तरुणीने लग्नास नकार दिल्यानं आत्महत्या. भंडाऱ्यात ओव्हरटेक करताना पिकअपची दुचाकीला धडक. दुर्घटनेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. घटनेची माहिती मिळताच पोलिसात घटनास्थळी दाखल. राजस्थानच्या कोटामध्ये 3 मजली इमारत कोसळली. एका विद्यार्थ्यासह 2 जणांचा मृत्यू. 13 जणांना वाचवण्यात यश. पुण्यात द बर्निंग कारचा थरार. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. सिंधुदुर्गात वन विभागाच्या कार्यालयासमोरील गोदामाला भीषण आग. गोदामातील वस्तूंच्या स्फोटाच्या आवाजांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सायन चुनाभट्टी येथील दुकानाला मध्यरात्री आग. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. आगीवर दुकानाचं मोठं नुकसान. अहिल्यानगरच्या ढोरवस्तीजवळ भीषण अपघात. भरधाव कारची रिक्षा आणि दुचाकीला धडक. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्तीसगडमध्ये 51 नक्षलवाद्यांकडून आत्मसमर्पण. 1.6 कोटींचं बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण केल्याबद्दल 34 नक्षल महिलांचा समावेश. चेंबूरमध्ये रहेजा बिल्डरच्या कार्यालयाची वंचितकडून तोडफोड. रात्री उशिरा पोलिसांनी आरोपींना अटक केल्या. आरोपींवर गुन्हा दाखल. आज सुट्टीच्या कोर्टात. बनावट NSE अधिकाऱ्यांच्या प्रकरणात FIR दाखल. सोशल माध्यमांवर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे अधिकारी म्हणून वावरणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात BKC पोलिसात गुन्हा दाखल. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. लासलगावच्या शनी मंदिराजवळ उभ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबडून दुचाकी स्वार फरार. चोरीची घटना CCTVत कैद. साखर व्यापाराला 61 लाखांचा गंडा. राष्ट्रीयकृत बँकेतून 15 ते 20 कोटींचं कर्ज मंजूर देण्याचे आमिष दाखवून गंडा घातलाय. यवतमाळमध्ये देहविक्रीचा व्यवसायावर छापा. पिंपळगाव आणि वाघापूर पोलिसांची कारवाई. पोलिसांनी 2 महिलांची सुटका केली आहे. मुंबईतील लोकलच्या महिला डब्यात बुरखाधारी पुरुष चढल्याचं प्रकरण. बुरखा घातलेल्या पुरुषाविरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्मचाऱ्यांकडून 200 गॅस सिलेंडरची चोरी. MIDC सिडको पोलिसात गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवडमध्ये वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. कारवाईत 13 दुचाकी हस्तगत. 2 आरोपींना अटक. जालन्यात बनावट नोटांची खरेदी विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. अंबड पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलंय. कारवाईत 1,22,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त. भंडारा जिल्ह्यातील तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत महिलेचा विनयभंग. बाजार समितीच्या सचिवाविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल. उत्पन्न बाजार समितीमध्ये असा प्रकार घडल्यानं खळबळ. जालन्याच्या परतूर आणि आशिष शहरात अवैध धंद्याचा सुळसुळाट. पोलीस प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त. हिंगोली शहरातील 2 हळद व्यापाऱ्यांची फसवणूक. तब्बल 23 लाखांची हळद घेऊन ट्रक चालक बेपत्ता. ट्रक चालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल.
भारत फ्रान्सकडून 100 राफेलची खरेदी करणार. पीएटाय टेहळणी विमान नौदल शस्त्रांची ही खरेदी. शत्रू राष्ट्रांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडून शस्त्र आणि दारुगोळ्याची खरेदी. मोबाईल, ऑनलाईन गेमिंग आणि स्क्रीनच्या अतिवापरामुळे मुलांचं मन, मेंदू आणि भावनिक संतुलन धोक्यात. भाजप आमदार चित्रा वाघ यांचं वक्तव्य. श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त जळगावच्या पाचोऱ्यात साकारली आहे भव्य रांगोळी. कला शिक्षकाने 7 तासात रांगोळीतून रेखाटली गजानन महाराजांची प्रतिमा. नाशिकच्या मनमाडमध्ये संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा. महाराजांच्या 148व्या प्रकट दिनानिमित्त भव्य शोभायात्रेत मोठ्या संख्येनं भाविकांचा सहभाग. गणगण गणात मोतेच्या जयघोषानं आज भंडारा शहर न्हाऊन निघालंय. श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त शहरात निघाली आहे भव्य पालखी. मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आहे. बीडच्या परळीत वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त तयारीला वेग आहे. देवस्थान ट्रस्टकडून महाशिवरात्री उत्सवानिमित्त आकर्षक रंगरंगोटी. भाविकांच्या सोयीसाठी मंदिराच्या उत्तर पायऱ्यांवर बॅरिकेडही लावण्यात येतील. श्री संत गजानन महाराज यांच्या 148वा प्रकट दिन या निमित्त नागपुरात पालखी आणि मिरवणुकीचं आयोजन. सकाळपासून पादुका दर्शनासाठी भाविकांची गर्दी आहे. यवतमाळ पाणीपुरवठा योजना धोक्यात. पाण्याचा उपसा आणि पुरवठ्यासाठी वीज बिल अपुरे. सरकारी कार्यालयाची थकबाकी वसूल न झाल्याने प्राधिकरणाची आर्थिक कोंडी आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.